द्वंद्व, राग, घालमेल, काळजी, इन्सिक्युरिटी आणि शेवटी कोसळलेलं रडू. झाली अशी अवस्था मनाची कधी. या उलट नव्याने आवडू लागलेलं एक वा अनेक मन, बुद्धी वा स्वभाव, त्यात गुरफटताना झालेला आनंद आणि समाधान, अथवा हे सगळं विनाकारणच अनुभवलंय कधी? हो, हे वयच तसं, 40शी नंतरचं आणि 50शीच्या आतलं, जेव्हा भावनांना व्यक्त व्हायला शब्दच मिळत नाही आणि तरीही शब्दांशिवाय त्या कुणाला तरी समजाव्यात ही अपेक्षा नसून हट्ट. हो, हट्टच. सखे, तुझी मुलगी, मुलगा वयात येताना अशाच काहीशा गोष्टींना तू सांभाळलंस आणि सावरलंस स्वानुभवामुळे. पण तुला का आता कोण सांभाळणार? आता म्हणजे तुझ्या मेनोपॉजमध्ये. स्त्री शरीर अन मन दोघेही अनआकलनीय. आत खवळणारी गरमी जास्ती का बेचैनी सांगणंच कठीण. पण तरीही कधीतरी फक्त जवळ बसून हाती हात घेऊन अथवा घट्ट मिठीत घेऊन काहीही न विचारता विश्वासाने कुणीतरी म्हणावं, हो मोकळी, हस, रड, चीड, काय वाटेल ते कर आणि शांत हो, मी आहे अगं. असं वाटलंय कधी? वाटलंय ना? मलाही वाटलंय. मग ये अगं माझ्याजवळ. मी समजेल तुला आणि जमेल तेवढं सांभाळेलही. काहीही प्रश्न न विचारता आणि फुकटचे सल्ले न देता. विश्वास ठेव, हे आपलं पक्क गुपित राहणार. प्रॉमिस. मी आहे अगं, मी आहे.